शिंदे साहेब मला माफ करा असंही म्हटलं. वा, नाही नाही, शिंदे साहेब माफच करतील आणि माफ करावं अशा लोकांना, अशी त्याची अपेक्षा असेल तर आता यापेक्षा एक कोटी असू शकत नाही. एक माणूस निर्लज्जपणे हे सगळं करतो आणि त्याला जर ती ट्रीटमेंट मिळत असेल तर त्याला वाटतं की कौन मेरा उखाड़ सकता है, कौन मेरे को हाथ लगा सकता है. काय हिंमत आहे यांची. म्हणजे ते असं म्हणतात, एक राज्यसभा में न्याय न होगा, सच्चे को फांसी होगी, झूठा मौज उठाएगा. तो अब सब झूठे इस महाराष्ट्र में मौज उठा रहे और सच्चा आदमी फांसी पर जा रहा है. हे महाराष्ट्राचं चित्र या सगळ्या प्रकरणामध्ये मला दिसतोय. दुर्दैव आहे. खरं तर काल जागतिक महिला दिवस म्हणून आपण देशभर नव्हे जगभर साजरा करतो. महिलांच्या सन्मानाच्या, स्त्रीच्या सन्मानासाठी फार आपण चांगले विचार व्यक्त करतो, पण आपण पुरुष म्हणून त्या महिलांच्या भावनाचा आणि महिलांच्या सन्मानाचा, महिलांच्या संरक्षणाचा विषय किती आपण गांभीर्याने घेतो हा खरा प्रश्न आहे. शक्ती कायदा आम्ही आणला, केंद्र सरकारने कायदा केला, त्यामध्ये फार काही झालं नाही, त्याचा काही वचक देशभरात दिसला नाही. त्यामुळे घटनांमध्ये उलट वाढ झाली. महिलांच्या अत्याचारामध्ये, बलात्कारामध्ये, लहान मुलींच्या शोषणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली. महाराष्ट्र देशामध्ये आता एक सर्वेक्षण अहवाल आलेला आहे, त्यामध्ये एका मॅगझिनने लिहिलंय, ते परकीय मॅगझिननी, की भारत हा महिलांसाठी सुरक्षित नाही. एवढं एक चपटाक आहे, थापळ मारली आहे आमच्या गालावर, देशातील आमच्या राज्यकर्त्यांच्या गालावर, आणि ती हळू मारली नाही, जोरात हाणली आहे की तुम्ही स्त्री संरक्षणासाठी तुमची लायकी नाही किंवा तुम्ही लायक नाही, हा त्याचा उद्देश होतो. आणि अशा स्थितीमध्ये असे जर प्रकार घडत असतील महाराष्ट्रात की एखादा पोलीसच रक्षकच भक्षक बनत असेल, तर मला वाटतं की महाराष्ट्रातलं पोलीस प्रशासन, शासन याचा कवडीचा धाक राहिला नाही. हे मस्तपैकी मशगूल आहेत सत्तेमध्ये. माल लगाओ, माल कमाओ, माल खाओ, फिर माल लगाओ, अशी काही भूमिका असते ना, तशी भूमिका यांची आहे. आणि त्यामुळं उद्या महिलांच्या संरक्षणासाठी महिलांनीच आता पुढाकार घ्यावं, आणि असा कोणी काही नराधम दिसत असेल तर त्याला पाहिजे त्या पद्धतीने चेपून काढलं पाहिजे, ठोकून काढलं पाहिजे. आणि महिलांच्या या सगळ्या प्रकारामध्ये शासनाने त्यांच्या पाठीशी उभं राहिलं तरच असे प्रकार आपण थांबवू शकू. तो फरार आहे. काय वाटतं तुम्हाला, काय झालं असेल या आरोप? नाही, त्या आंधळेच्या संदर्भात काल परवा एक स्टेटमेंट एका मंत्र्यांचं आलं होतं. ते आमचे मला वाटतं की संभाजीनगरचे आमदार आहेत शिरसाट, ते म्हणाले की आंधळेचा खून झाला असावा. म्हणजे संशय व्यक्त केला किंवा आंधळेचा खूनच झाला असंही त्याचं काही बोलण्यामध्ये त्याचा हे होता. जर एक मंत्री अशा प्रकारचं स्टेटमेंट करत असेल तर आंधळे हा शिल्लक राहिला नाही. आंधळेकडे सगळे या आकाबाकाचे सगळे मोबाईल होते, त्याच्यातून सीडीआर बाहेर काढून हे सगळे पकडले गेले असते. आणि ते काही चेहऱ्यावर इनोसंटपणा दाखवण्याची काही कोणाची गरज नाही. जे दिसतायत ना, जे पुढे आलेले राजकारण्यांचे चेहरे, हे चेहरे इतके नालायक आणि हरामखोर आहेत की यांना सुद्धा ते जर मिळाला तर यांना सुद्धा लोक चपलानं रस्त्यावर आणतील, ही परिस्थिती निर्माण होईल. हे सगळे मिळून संतोष देशमुखच काय, मुंडेंचा झालेला खून, 140-42 लोक जे लापता आहेत बीड मधले, ते सगळ्याच जातीचे आहेत, ओबीसी आहेत, मराठा आहेत, भटक्या आहेत, सर्व जातीचे लोक आहेत. त्यातले किती लोक यांच्या बळी पडलेत, किती लोकांचा यांनी खून केला. म्हणजे हे जर काढलं आपण तर बिहार म्हणेल हम अच्छे है, बीड से हम अच्छे है, छाती ठोकून सांगेल. आणि यांना लाज वाटत नाही मंत्रिपदावर, आमदार म्हणून सत्तेमध्ये सहभागी होताना, उसना अवसान आणून बोलताना. हे इतके निर्लज्ज आहेत, यांची इतका निर्लज्जपणाचा कळस आहे की त्या बीडला स्पेशल फोर्स लावून, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम नेमून लापता लोकांची, झालेल्या सगळ्या आत्ताच्या घटनांची उच्चस्तरीय चौकशी करायसाठी 1 वर्षभर केलं, तर मला वाटतं की त्या बीड जिल्ह्यातला एकही राजकारणी तुम्हाला बाहेर पडेल काय अशी परिस्थिती दिसेल. म्हणजे एकाला पाहून दुसऱ्यानी, दुसऱ्याला पाहून तिसऱ्यानी, ज्यांनी मंदिराच्या जमिनी हडप केल्या ते सत्तेमध्ये आहेत. हे यापेक्षा दुर्दैव काय असावं. एकीकडे आम्ही ईश्वराचं आणि हिंदू धर्माची गाथा सांगतो आणि दुसरीकडे अशा निर्लज्ज लोकांना मंदिराच्या जमिनी हडप करतात, त्यांना सोबत घेऊन फिरतो, त्यांना सत्तेत सहभागी करतो. हे सगळं जे चाललंय, मला वाटतं की महाराष्ट्र आता हे सत्ता याच्यामध्ये एकूणच महाराष्ट्राची वाट लागते आहे आणि महाराष्ट्र उद्ध्वस्त होत आहे असंच म्हणावं लागेल. शेवटचा प्रश्न,
कुंभमेळ्याचे अमृत स्नान आहे याच्याबद्दल खिल्ली उडवलेली आहे. त्यांनी म्हणणं आहे की लोकांनी अशा अंधश्रद्धेतून बाहेर यावं, कोट्यवधी लोकांनी अशी आंघोळ केली तर गंगा स्वच्छ नाही म्हणजे गंगा अस्वच्छ होईल. असं आहे, हेच जर आम्ही बोललो असतो तर आतापर्यंत महाराष्ट्रात आंदोलन पेटलं असतं. मी त्या नानीच्या महाराजाच्या संदर्भात एकही शब्द वाईट काढला नाही, तरी आमच्या फोटोना जोडे मारले. खरं म्हणजे ते स्टोरी वेगळी आहे. आता मी त्या दिवशी कधीतरी एकदा स्वतंत्र स्टोरी करेन. मुळात काय होतं की ठीक आहे, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक आहे. श्रद्धेने लोक जातात, पण श्रद्धा टिकवण्यासाठी तिथलं वातावरण सुद्धा श्रद्धेचं असावं. ते आपण सगळे व्हिज्युअल पाहिलेत, आपले सगळे फोटो आलेत तेथील. जो काही तिथला एकूण वातावरण इतकं दूषित झालेलं होतं, पाणी दूषित झालं होतं, अनेकांना त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात रोगाची लागण झाली. माणूस मला असं वाटतं की पापातून मुक्ती, असं म्हणतात की नाही निर्मळ मन काय करील साबण. जर मन निर्मळ नसेल तर अंगावर किती साबण घातली तरी माणूस शुद्ध होत नाही. अंतःकरण शुद्ध व्हायला पाहिजे. अंतःकरण शुद्ध हा केवळ तुमच्या वागणीतून, तुमच्या सत्कार्यातून, तुमच्या कामातून, आणि तुम्ही निष्फळपणे समाजसेवा कराल तर मन शुद्धच असेल. पण इकडे दुनियाभरचे पाप करायचे आणि गंगेत जाऊन डुबकी लावायची आणि मी पापमुक्त म्हणून झालं म्हणत असेल तर ती अंधश्रद्धाच आहे. म्हणजे कळत अचानक अनपेक्षितपणे झालेला गुन्हा तो माफ करण्यासारखा असतो, पण जाणून बुजून केलेला गुन्हा हा माफ करण्यासारखा नसतो. अनपेक्षितपणे झालेला म्हणजे एखाद्या मुंगी जाताना मुंगीवर आपला पाय पडला, त्याच्या पापाची वाटेकरी होऊ नये, कारण ते अचानकपणे झालेलं, कारण अनपेक्षितपणे झालेलं आपल्या हातून चूक आहे. एखादा किडा माकोळा मरतो त्यावेळेस तर आपण म्हणतो की याच्यातून मुक्ती दे, की त्याच्यावर आपला निष्पाप लोकांचा जीव घेतला. पण आपण खुनाचा तरी खून करायचा, लाखो लोकांचं आयुष्य बर्बाद करायचं आणि गंगे जाऊन आंघोळ करायची आणि फोटो दाखवायचे, बघा आम्ही शुद्ध झालो, हा तर सगळ्यात पापी आणि हरामखोर माणूस असं मी मानतो. त्यामुळे या सगळ्यामध्ये त्या श्रद्धेला कुठे धक्का न लागता, तिथे मी पण गेलो होतो गंगेत, मी स्वतः जाऊन आलो. आणि ही कशासाठी की सगळे जातात आणि अनेकांना तर ही क्युरिओसिटी होती की इतके लोक आंघोळ करतात, चला आपण पण गेलं पाहिजे, नाही आपल्यावर पण ठपका पडेल. मला एकीकडे राज ठाकरेंच्या भूमिकेचं मी समर्थन करत असताना श्रद्धेला ठेच पोचू नये ही जरी भूमिका असली तरी अंधश्रद्धेमध्ये लोकांनी वाहून जाऊन पापमुक्तीच्या घोषणा करू नयेत, हे तेवढं सत्य आहे. भाऊ, पुन्हा एकदा जर पाहिलं तर बीडमध्ये सतीश भोसले हक्केसाठी ओबीसी आंदोलन जे आहे ते आंदोलन करतायत. लक्ष्मण हाके स्वतः आंदोलन करतात. पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष बीडमध्ये पाहायला मिळतोय. बीडमधली आत्ताची परिस्थिती तुम्हाला सांगतो. शाळांमधून मराठा समाजाच्या शाळा असतील तिथून ओबीसीच्या मुलांना बाहेर काढण्याचं, ओबीसीच्या मुलं तिथून टीसी घेऊन बाहेर पडत आहेत आणि ओबीसीची शाळा असेल तिथून मराठा मुलं काढले जात आहेत. म्हणजे इथपर्यंतच्या टोकाची भूमिका महाराष्ट्रामध्ये आत्ताची त्या बीड जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे उभी दोन याच्यामध्ये प्रचंड दरी दोन समाजामध्ये निर्माण करायचं आणि राज्यकर्ते बिनधास्त आहेत, काहीही त्यांना वाटत नाही. सत्तेमध्ये इतके मशगूल झालेत की दोन समाज एकमेकाच्या विरुद्ध लढण्यासाठी उभा झालाय, ते इतकं टोकाचं होणार आहे, इतकी अशांतता आहे. मी कालही बोललो की शेकडो लोकांना, आपल्या निष्पाप लोकांना जीव गमावा लागेल इथपर्यंतची परिस्थिती उद्भवली आहे. उद्या शेतीवर त्याचा परिणाम होणार आहे, उद्या कामधंद्यावर परिणाम होणार आहे. उद्या हे जे एक सलोख्याचं वातावरण होतं, हे पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे, पण याला नासवण्याचं काम राज्यकर्त्यांनी केलं, सत्ताधाऱ्यांनी केलं आणि त्याला ते ओबीसी वर्सेस मराठा ही जी झालर लावली गेली, यामध्ये बीड जिल्ह्याचा सत्यानाश होतो आहे. खरं तर बीड जिल्ह्यातील या वातावरणाला जबाबदार जे काही नेते आहेत त्यांना खरं म्हणजे या दोनही समाजांनी एकत्र येऊन बहिष्कार घातला पाहिजे. एवढंच नव्हे तर या प्रकरणाला जे काही जबाबदार असतील त्याला जोड्यानं हाणलं पाहिजेत की महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण निर्माण होत आहे हे काही महाराष्ट्राच्या हिताचं नाही, कुठल्याही समाजाच्या हिताचं नाही. ही भूमिका शासनाने घ्यावी आणि जनतेने सुद्धा अशा भानगडीत पडू नये. कारण कोण कुठल्याच समाजाचा हा विषय नाही. गुन्हेगाराच्या संदर्भात म्हणजे एखाद्याने खून केला किंवा एखाद्याने बलात्कार केला, नाही तो माझ्या समाजाचा आहे, अरे बलात्कार किया अच्छी बात किया, असं म्हणते उद्या हे नालायक लोक. म्हणजे तुम्ही खून करणाऱ्यांचं समर्थन कसं करू शकता? जे काही एखाद्याला बेदम मारहाण करताय त्याचं समर्थन कसं करू शकता? आणि यामध्ये
एकूण तो बीड जिल्हा नव्हे तर मराठवाड्यामध्ये आता हे लोण पसरत चाललेलं आहे. मराठवाड्यामध्ये मोगलांच्या काळात मराठवाडा अस्थिर नव्हता, पण आता तो अस्थिर दिसतो आहे. हे दुर्दैवाने म्हणावं लागतं. ते सीएमनी असं म्हटलंय की औरंगजेबाची कबर जे उखडून टाकू, मात्र त्याला काँग्रेसच्या काळामध्ये एएसआयचं संरक्षण मिळालंय, काँग्रेसवर आरोप केले. हा म्हणजे काय म्हणतात ते ज्या एखाद्या व्यक्तीला करायचं नसेल ना ते मनात नाही नांदणं काय म्हणतात ते तसा प्रकार तो दिसतोय. पुरातत्व विभागांच्या मध्ये केवळ त्या कबीरच नाही झाली, छत्रपती शिवरायांचे किल्ले पण आले. ते जपलं पाहिजेत म्हणून ज्या ज्या पुरातत्व गोष्टी होत्या ह्या काही आपल्याच भागात आपणच केलं असं नाही. जे जे शासन करते होते त्याचं प्रोजेक्शन तुमचं 15 वर्ष आहे, तुम्ही काढा ना पुरातत्व विभागानं. तुम्हाला कोण थांबवलं? उगीच काही नाही, कोणाकडे बोट दाखवायचं, याच्याकडे बोट दाखवायचं, त्याच्याकडे बोट दाखवायचं. काही नाही सुचलं की नेहरू जबाबदार, गांधी जबाबदार. मग तुम्हाला कशाला ठेवलं? तुम्ही कशासाठी राज्य करताय? कुणासाठी राज्य करताय? तुम्हाला जर एवढं मोठं मॅन्डेट मिळालं, तुम्ही सत्ता आली, तुम्हाला ज्या गोष्टी वाईट वाटतात त्या गोष्टी तर तुम्ही करा. तुम्हाला थांबवलं कोण? तुमचे कोण हात धरलेले आहेत? आम्ही जर पुरातत्व विभागामध्ये ज्या जुन्या मंदिर आहेत, आता जे ऐतिहासिक कालीन ज्या काही गोष्टी आहेत किंवा त्याला पुरातत्व विभागां म्हणजे 2005 वर्षापूर्वीचे काही स्ट्रक्चर आहेत ते जपण्याचं काम, ते जोपासण्याचं काम, त्याचा पुनर्विकास करण्याचं काम यासाठी ते पुरातत्व विभागाकडे दिलंय. हे आज दिलं नाही, स्वातंत्र्य झाल्याबरोबर दिलं. त्यानंतर अनेक सरकारने तो नियम पाळला आणि त्याचं संरक्षण केलेलं आहे. तुम्हाला वाटतं ना की हे पुरातत्व विभागाकडे राहू नये, तुम्ही काढून घ्या, पाडून टाका. औरंगजेबाच्या समाधीचं किंवा कबरीचं वाचा हे कोणी समर्थन करणार नाही. पण तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवू नका. माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की उद्या ते पाडून टाका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.